नृत्य नाटिका रामायण। प्रेक्षक हो, श्रीराम भगवान विष्णूंचे 7वे अवतार, मर्यादा पुरुषोत्तम असे हे राम। आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता असा हा सांस्कृतिक प्रतीक असलेला राम आपल्या सगळ्यांनाच पूजनीय आहे। मातेच्या आज्ञेसाठी वनवास भोगणारे संयमी सहनशील राम, सुग्रीवाला राजा बनवून जात वर्ग भेद न मानता मैत्रीचे नाते जपणारे राम, शबरीची बोरे प्रेमाने खाणारे, केवटावर प्रेम करणारे दयाळू राम, मानव प्राणी यांना समाज समजणारे हे राम उत्तम कार्यक्षम व्यवस्थापकही होते। त्यांचे थोडे बहुत जरी गुण आपण अंगीकारले तरी आपलं भविष्य सुखकर होईल। आणि या लहान वयात हा विषय त्यांच्या मनात रुजवून भारतीय संस्कृतीतला राम त्यांना कळावा या हेतूनं रामायण हा विषय आज नृत्य नाटिकेमधून आपण सगळेजण पाहणार आहोत। म्हटली तर गंभीर पण म्हटली तर तितकीच रंजक आजची नृत्य नाटिका असणार आहे। कारण यातले छोटे राम, लक्ष्मण, सीता, वानरसेना, हनुमान सगळेच जण आपल्या सगळ्यांना नक्कीच भावतील। चला तर मी जास्त वेळ दौडत नाही, कारण हे बालचमू आत रंगमंचावर येण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत आणि त्यांना पाहायला आपण सगळे सुद्धा खूप उत्सुक आहात। आपण वेळोवेळी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्याल, त्यांचा उत्साह वाढवाल याची मला खात्री आहे। चला तर रामायणाची सुरुवात आपण श्रावण बाळ आणि दशरथ राजाच्या कथेनं करतोय। तुम्हाला तर श्रावण बाळाची गोष्ट माहितीच असेल, जो आपल्या आईबाबांवर खूप प्रेम करायचा, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा। एकदा त्यांना तीर्थयात्रेला घेण्यासाठी श्रावण बाळ खास कावड तयार करतो। पुढे प्रवास करत करत ते एका जंगलात पोहोचतात आणि तिथे अयोध्येचा राजा दशरथ शिकार करत असतात। या कथेत पुढे काय काय घडतं याची उत्सुकता मलाही लागलेली आहे। पाहूया बरं, श्रावण बाळ आणि दशरथ राजाची ही कथा सादर करतायत खराडी केंद्राचे बालकलाकार। श्रवण कुमार अपने माता पिता का इकलौता बेटा था और उनकी बहुत सेवा करता था। एक दिन उसने अपने माता पिता को भोजन कराया। वे लेट गए और तब श्रवण ने कहा, आज कुछ लोग तीर्थ को जा रहे थे। वे भजन गाने में इतने मग्न थे कि उन्हें अपनी सुध-बुध न थी। काश हमारी भी आंखें होती तो हम भी तीर्थ करने जाते। क्या कहते हो? अपने भाग्य को सराहो। हमारा बेटा ही हमारी आंखें हैं। तभी श्रवण कुमार ने ठान लिया कि वह उन्हें तीर्थ अवश्य कराएगा। या उसने जब अपने माता पिता को जाने की बात बताई तब उन्होंने बहुत मना किया, परंतु श्रवण ने कहा, राह में आपको कोई तकलीफ नहीं होगी।
अगले दिन जल्दी उठकर उसने माता पिता को कांवर पर बैठाया और चल पड़ा। सारा गांव उसे मन ही मन आशीर्वाद दे रहा था। कई महीने बीत गए। वह दिन भर सफर करता और रात को थकान मिटाता। एक दिन जंगल से गुजरते हुए उसे पक्षियों की आवाज सुनाई दी। जब वे तीनों रात को लेट गए, तो सहसा पिता ने पानी मांगा। जैसे ही नदी दिखाई दी, वह नदी से पानी भरने लगा। इतने में एक तीर आकर उसके सीने में घुस गया और वह चीख पड़ा। राजा दशरथ शिकार खेल रहे थे और खाली घड़े में पानी भरने की आवाज सुनकर उन्होंने समझा कि कोई जानवर पानी पीने आया है। बिना देखे ही तीर चला दिया, लेकिन आदमी की चीख सुनते ही वे दौड़कर आ गए और श्रवण को तड़पता देख बहुत पछताए। उन्होंने उसके सीने का तीर निकाला। मुझसे बहुत बड़ा पाप हो गया है। मैंने तो जानवर समझकर तीर चलाया था। मुझे माफ कर दो बेटे। मेरे माता पिता जंगल में प्यासे बैठे हैं। मेरा एक काम करें, जाकर उन्हें पानी पिला दें। यह कहते ही उसका दम निकल गया। राजा ने शव को कंधे पर रखा और हाथ में पानी का घड़ा लिए उसके माता पिता के पास पहुंचे। आहट सुनकर वे बोले, बहुत देर कर दी बेटा। राजा दशरथ ने चुपचाप खड़े होकर उन्हें पानी दिया। तुम बोलते क्यों नहीं? क्या हो गया बेटा? बोल, तभी हम पानी पिएंगे। माता जी, अनजाने में मेरे हाथों से आपके बेटे की मृत्यु हो गई। आप चिंता ना करें, मैं ही आपका श्रवण हूँ। आपकी सेवा करूंगा। क्या? हे भगवान, एक दिन तुम भी हमारी तरह बेटे के वियोग में तड़पोगे। यह कहते ही दोनों के प्राण निकल गए। एक ऐसी कहानी जो हर पीढ़ी दूसरी पीढ़ी को उदाहरण के रूप में सदैव सुनाती रहेगी, जो संसार को सदैव प्रेरणा देती रहेगी और हर संतान को अपने माता पिता की सेवा का उचित मार्ग दिखाएगी। अतिशय सुंदर अशी या बालचमूंनी सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं की श्रावण बाळाच्या म्हाताऱ्या आईबाबांनी दशरथाला शाप दिला.
शरयू नदीच्या तीरावर बसलेल्या अयोध्या नगरीचा हा राजा दशरथ. त्याच्या 3 राण्या होत्या. अतिशय लोकप्रिय अशा या राजाची नगरीही सुख, समाधानी, समृद्ध होती. पण एवढं असूनही एक उणीव मात्र होती. राजाला पुत्रच नव्हता. एके दिवशी वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार अश्वमेध यज्ञ करण्यात आला आणि आश्चर्य, राजाला पुत्रप्राप्ती झाली. पुढे काय घडतं हेच आपल्याला कर्वेनगर केंद्राची चिमुकली मंडळी रामजन्म या कथेतून सांगणार आहेत. पाहूया रामजन्म सोहळा. प्रसवतील त्या तिन्ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाहीत. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्रीरामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने. दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राजगृही येईनवे सौख्य पर्वणी. सौख्य पर्वणी पानामुन हंबरल्या धेनु अंगणी. धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. पेंगुळल्या हात पात जागत्या तळ्या. काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. उच्च रवे वायू त्यास हसून बोलला. उच्च रवे वायू त्यास हसून बोलला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. वार्ता
ही सुखद जगी पोचली जनी गेहातून राजपथी धावले कुणी युवतीचा संघ एक गात चालला युवतीचा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला यानंतर आपण पुढच्या प्रस्तुतीकडे वळणार आहोतच, पण या सगळ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये आम्ही पालकांना सुद्धा सहभागी करून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर मैथिली कुलकर्णी आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत. या पेरेंटिंग टूलसाठी मी मैथिली यांना विनंती करते. त्या मला वाटतं प्रेक्षागृहामध्येच उपस्थित आहेत. हॅलो, ऐकू येत आहे लाईट्स. ओके, थँक्यू. ओके, ॲक्च्युली मला सगळ्या पालकांशी बोलायला आवडलं असतं आणि जितके दिसत आहेत त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. सो आपले चिमुकली मंडळी पुढचा कार्यक्रम तयार करतातच आहेत, पण तोपर्यंत आम्हाला असं वाटलं आजोळच्या वतीने पालकांशी संवाद थोडासा साधूया आणि तेच आपण करणार आहोत. छोट्याशा गोष्टी आहेत ज्या आपण मुलांबरोबर करू शकतो, त्या आपण क्विकली डिस्कस करूयात. मला खूप कमी लोक दिसत आहेत, बट सुरुवात आम्ही ह्याच्यापासून करणार होतो की मातृभाषेचं महत्त्व. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंतचं बघितलं तर आपला पूर्ण कार्यक्रम मराठीमध्ये चालू आहे आणि आजोळमध्ये आम्ही ते रुणवायचा प्रयत्न करतो की मातृभाषेचं महत्त्व आपल्या मुलांना कळलं पाहिजे. आणि का तसं, तर नुसतं असं नाही की मराठीचा अभिमान किंवा हिंदीचा अभिमान, बट त्याच्यापेक्षा जास्ती त्याचा ना सोशल डेव्हलपमेंट किंवा इमोशनल डेव्हलपमेंट मुलांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. जेव्हा मुलं मराठीत बोलतात तेव्हा त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्समध्ये खूप प्रमाणे त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यामुळे मराठी किंवा हिंदी भाषा किंवा जी कुठली तुमची मातृभाषा आहे ती खूप उपयोगाची ठरते. सो आपण क्विकली आपल्या पालकांना विचारूया काही इमोशन्स ज्या आपण रोजच्या दरम्यान बोलत असतो त्या क्विकली कोणाला मराठीत सांगता येतात का बघूया. तोपर्यंत आपली मुलं तयार होत आहेत. सो आपण कायम म्हणतो आय एम फीलिंग रेस्टलेस, राईट? रेस्टलेस वाटतंय. सो त्याचं कोणाला मराठीत सांगता येईल का? आणि तुम्ही जोरात सांगू शकता. अस्वस्थ. ओके, एनिथिंग एल्स? बेचैन होत आहे. आणि काही? कसं तरी होतंय. हे कसं तरी होतंय कित्येक वेळेला बायका म्हणतात आणि पुरुषांना कळत नाही की कसं तरी म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय. बरोबर आहे. अजून कोणतरी काहीतरी म्हणलं इकडनं, सैर भैर. सो ह्याच्या छोट्याशा उदाहरणावरनं आपल्याला कळलं, राईट, की आपल्या मराठी भाषेमध्ये किती समृद्ध असू शकतं एका छोट्याशा रेस्टलेस या शब्दासाठी. अजून एक शब्द माझ्या नवऱ्याने मला सांगितला, चलबिचल. आणि चलबिचल म्हणलं की अगदी असं ते रेस्टलेसमधनं ते व्यक्त होत नाही, राईट? चलबिचल असं म्हणलं की ते कळतं अगदी. सो ह्या भावना ज्या सुंदर मराठी, हिंदी आणि आपल्या बाकी भारतीय भाषांमध्ये व्यक्त होऊ शकतात. सो माझं तुम्हाला एवढीच विनंती असेल की मुलांना एनकरेज करा घरी. त्यांना विचारा की तुम्हाला बाकी काही शब्द माहिती आहे का, मराठीतला शब्द माहिती आहे का, की तुला कसं वाटतंय. आणि दॅट वुड बी व्हेरी इंटरेस्टिंग फॉर देअर इमोशनल इंटेलिजन्स. सो थँक्यू पार्टिसिपेट करण्यासाठी. मी परत येईन आणि आपण परत असा एक गेम खेळू. पण आय थिंक आपली मुलं स्लोली रेडी होत आहेत आणि लेट्स एन्जॉय. थँक्यू मैथिली. आपण मगाशी बघितलं की चैत्र महिन्याच्या 9मीला श्रीरामांचा जन्म झाला. महर्षी विश्वामित्र हे श्रीरामांचे गुरु. आपल्या गुरूंकडे राहून गुरुकुल पद्धतीनं राम लक्ष्मण यांनी सर्व प्रकारचं शिक्षण ग्रहण केलं. हळूहळू राम आता मोठे झालेले आहेत आणि इथे मिथिला नगरीचे राजा जनक यांनी आपली कन्या सीता हिचं स्वयंवर मांडलेलं आहे. स्वयंवर अर्थात कन्येनं स्वतःचा वर स्वतःच निवडायचा. शालीन आणि धैर्यशील अशा या सीतेच्या स्वयंवरात गुरूंच्या आज्ञेनुसार रामही दाखल होतात. मात्र स्वयंवरासाठी राजा जनकाने एक अट घातलेली आहे. ती अट काय होती, कोणी पूर्ण केली आणि सीतेचं स्वयंवर कोणाबरोबर झालं
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नवी पेठ केंद्रातले बालदोस्त देणार आहेत. त्याआधी यातल्या रामसीतेची मी तुम्हाला एक गंमत सांगते. यातली सीता काही ना काही कारणाने गैरहजर असायची. राम मात्र एक पत्नी, एक वचनी, एक बाणी या नियमानुसार नित्य नेमाने प्रॅक्टिसला हजर असायचा. आता खरी सीता गैरहजर असली की दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला तिच्या जागी उभं केलं जायचं. शेवटी रोज वेगळी मुलगी दिसतीये म्हणताना राम झाला कन्फ्यूज. माझी खरी सीता कुठे आहे? आणि मग जेव्हा खरी सीता आली त्याला कळालं की ही त्याची खरी सीता आहे, तेव्हा तो तिला धरूनच ठेवायला लागला. रेग्युलर प्रॅक्टिसला येण्यासाठी तिला मनवायला लागला. आणि आता या राम सीतेची इतकी गट्टी झालेली आहे, दोस्ती झालेली आहे की ते डबे सुद्धा आता एकत्रच खात आहेत. अशा या गमती जमतींनी या सगळ्या प्रॅक्टिसेस सुद्धा अधिकच रंजक झाल्या. चला तर पाहूया सीता स्वयंवर सादर करतायत नवी पेठ केंद्र. ध्वज, धर्माचारी, दानशूर, सत्यवचनी आणि लोकहितदक्ष आदर्श राज्यकर्ता महाराजाधिराज जनक यांचे आगमन होत आहे.
मिथिला नरेश जनक यांचा विजय असो. प्रतिष्ठित मिथिलावासी, दरबारात उपस्थित असलेले मंत्री महोदय, राजा जनकांनी देशादेशातून आमंत्रित केलेले राजपुत्र आणि उपस्थित प्रेक्षक वर्ग, आपण स्वयंवरासाठी आयोजित प्रतियोगितेचे साक्षीदार आहात. आपले मनापासून स्वागत. राजा जनकांनी आपली कन्या सीता हिचे स्वयंवर आयोजित केले आहे. या स्वयंवरासाठी आमंत्रण दिलेले वेगवेगळ्या देशातील राजपुत्र दरबारात उपस्थित आहेत. आपली ताकद आणि शक्ती आजमावून स्वयंवराचा पण जिंकून सीतेकडून वरमाला घालून घेण्यास प्रत्येक राजपुत्र उत्सुक आहे. आपली सर्वांची अनुमती घेऊन या स्वयंवरास प्रारंभ करीत आहोत. सीता ही भूमिकन्या. आपल्या लाडक्या कन्येचा स्वयंवर सोहळा आणि तिचा विवाह हा राजा जनकांच्या जीवनातील आनंददायी क्षण आहे. आपण सर्वजण प्रार्थना करू की सीतेची वरमाला सुयोग्य अशा राजपुत्राच्या गळ्यात घातली जाईल. जनक कन्या जानकी. बालवयात खेळत असताना सीतेने पिनाक शिवधनुष्य सहजतेने उचलले. हे शिवधनुष्य फक्त कोणी शक्तिशाली योद्धाच उचलू शकतो. सीता हे शक्तिशाली धनुष्य पेलवणारी मुलगी. अशा कन्येसाठी उपवर राजपुत्र शोधण्यासाठी हे स्वयंवर. जो राजपुत्र ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल त्या राजपुत्राच्या गळ्यात सीता वरमाला घालेल. स्वयंवराचा पण जिंकण्यास आतुर असलेल्या राजपुत्रांना आता पाचारण करण्यात येत आहे. आपल्या सर्वांची अनुमती घेऊन या स्वयंवरास प्रारंभ करीत आहोत. मिथिला नरेश, आपली आज्ञा असावी.
आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे उंचावून या जरा पापण्या पाहत ती राही तडिता खाता परी भयंकर नाद तोच होई उंचावून या जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करती करताला झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा राम अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता आकाशाशी जडले ऐसे नात धरणीचे आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 हे छोटे राम सीता आपल्या सगळ्यांना नक्कीच भावले असतील. राम सीतेचं थाटात लग्न झालेलं आहे. अयोध्येतही दोघांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. संपूर्ण नगरीच आनंदाने बहरली होती. पण पुढे हा आनंद फार काळ टिकला नाही. राजा दशरथ आणि माता कैकेयी यांच्या आज्ञेवरून राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षांच्या वनवासासाठी निघाले आणि एका छानशा वनात गोदावरी तीरी पर्णकुटी बांधून राहू लागले. एकदा लंकापती रावणाची बहीण
शूर्पणखा एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून रामाकडे आली आणि लग्नासाठी त्याला गळ घालू लागली. तेव्हा राम म्हणतात, माझं तर लग्न झालंय बाई, पण तू असं का नाही करत? माझ्या तिथे बसलेल्या भावाकडे जा, त्याला विचार. शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते. मात्र लक्ष्मण एकूणच तापट डोक्याचा. तिचा हा प्रस्ताव ऐकून लक्ष्मण प्रचंड चिडतो आणि शूर्पणखेचा कान आणि नाक आपल्या तलवारीने तो कापून टाकतो. शूर्पणखा ओरडत आक्रोश करत आपल्या भावाकडे येऊन झाला प्रकार सांगते आणि रावणाला राम लक्ष्मणाचा बदला घेण्याची विनंती करते. रावणही भयंकर चिडतो आणि तो मारीच ऋषींना सुवर्ण मृगाचं रूप घेऊन रामाकडे पाठवतो. पुढे काय काय घडतं हेच आपण सीताहरण या कथेतून आता पाहणार आहोत. यामधली प्रॅक्टिसची गंमत, आमचा यातला हरिण सुवर्णमृग इतका टण्याटण्या उड्या मारायचा, पळतच सुटायचा की त्याला पाहून सीतेने त्याला पाहायचं, त्याच्यासाठी डायलॉग म्हणायचा, तोपर्यंत हा हरिण गायबही व्हायचा. त्यामुळे त्याच्याकडून सावकाश उड्या मारून घेणं हे एक मोठं कसबच होतं. चला आज तो काय करतोय हेच आपण या कथेतून पाहूया. वाह, कितना सुंदर हिरण है, कितना मनमोहक है। स्वामी, मुझे ये हिरण चाहिए। सीते, ये कोई मृग नहीं है, यह एक दानव है। कोई हमारे साथ छल कर रहा है। नहीं स्वामी, इतना सुंदर हिरण मैंने कभी नहीं देखा। यह मुझे लाकर दीजिए। ठीक है सीते, अभी जाता हूँ, हिरण लेकर आता हूँ। भ्राता लक्ष्मण, मैं सीता के लिए हिरण लेने वन में जा रहा हूँ। तुम सीता का लक्ष्मण, सीते, लक्ष्मण, भ्राता, सीते, भ्राता, लक्ष्मण, सीते, भ्राता, लक्ष्मण। स्वामी की आवाज आ रही है। भ्राता लक्ष्मण, जल्दी जाओ, अपने भ्राता को लेकर आओ। शायद वो किसी मुसीबत में है। नहीं माते, भ्राता मुझे यह आपकी रक्षा के लिए छोड़कर गए हैं और मैं आपको इस तरह से यहाँ पर
छोड़कर नहीं जा सकता। नहीं लक्ष्मण भ्राता, आपके भ्राता वहाँ पर मुसीबत में है। ठीक है माते, लेकिन यहाँ पर मैं एक रेखा खींचकर जा रहा हूँ। आप इसे लांघकर मत जाइए। ठीक है। अलख निरंजन, अलख निरंजन, देवी तुम्हारे दर पर साधु आया है। आओ मुझे भिक्षा दे दो। रुको रुको साधु बाबा, मैं जाके आपके लिए भिक्षा ले आती हूँ। ये लीजिए साधु बाबा, भिक्षा लीजिए। क्या तुम एक साधु को ऐसे भिक्षा दोगी? घोर अनादर, घोर अनादर। क्षमा कीजिए साधु महाराज, मैं इस रेखा के बाहर नहीं आ सकती, क्षमा करें। मैं ऐसे भिक्षा नहीं लेता। मैं तुम्हारे द्वार से खाली हाथ लौट रहा हूँ। रुकिए साधु महाराज, रुकिए। ऐसे खाली झोली लेकर मत जाइए। मैं आपको बाहर आकर भिक्षा देती हूँ। स्वामी स्वामी, भ्राता लक्ष्मण मेरी रक्षा कीजिए। स्वामी भ्राता लक्ष्मण मेरी रक्षा कीजिए। पर्णकुटीत सीता नाही हे पाहून राम लक्ष्मण दोघेही घाबरतात. सगळीकडे तिला शोधायला निघतात. तिला शोधता शोधता ते दोघं अनेक जंगलं पार करतात, पण सीतेचा काही पत्ता लागत नाही. जेव्हा गरीब बिचाऱ्या शबरीला कळतं की श्रीराम तिच्या गावात येणार आहेत, ती आनंदून जाते आणि श्रीरामाला आपण काय देऊ शकतो असा विचार करत शबरी रामासाठी बोरं गोळा करते आणि रामाची आतुरतेनं वाट पाहत बसते. पुढे काय होतं आणि राम आणि शबरीची भेट होते का, राम बोरं खातात का, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मयूर कॉलनी केंद्रातले बालदोस्त देणार आहेत. या कथेची छान प्रॅक्टिस चालू होती. मुलंही एन्जॉय करत होती. आणि एक दिवस यातला राम रडत रडत प्रॅक्टिसला आला. का रडतोय असं विचारलं तर त्याचे पुढचे 3 दात पडले होते. मग काय, टीचर्सनी त्याला हर प्रकारे समजावलं आणि मग पुन्हा एकदा प्रॅक्टिस सुरू झाली. एव्हाना सगळ्यांना कळलं होतं की रामाचे दात पडलेले आहेत. मग प्रॅक्टिस करताना तो सीन आला जेव्हा शबरी रामाला बोरं देते. पण आमची शबरी काही डायलॉग म्हणायला तयार नाही. टीचर्सना वाटलं की ती विसरली असेल म्हणून त्या तिला प्रॉम्प्ट करायला लागल्या. तर शबरी म्हणते कशी, मी काही डायलॉग नाही विसरले, पण मला प्रश्न हा पडलाय की हा राम आता बोरे खाणार कशी. त्याचे तर 3 दात पडलेत. सगळे हसायला लागले. त्यावर आपला हजरजबाबी राम म्हटला, माझे पुढचे 3 दात पडलेत, पण मी मागच्या दातांनी खाऊच शकतो. मग काय, संपूर्ण हॉलची हास्य जत्रा झाली. चला पाहूया राम शबरीची ही गोष्ट. लक्ष्मणा, सीतेचा शोध लागायलाच हवा. अरे तिच्या वाचून जीवन अशक्य आहे रे लक्ष्मणा. दादा, सीतामाई आपली पत्नी
माझी तर आई समान वहिनी. राणे वने पालती घालू, पण सीतामाईत शोधून काढू. हा दुष्ट काळ मजला साहवेना लक्ष्मणा रे. सीते विण उभा जन्म वाळवंट आहे रे, वाळवंट आहे रे. मला ना फुलांनी, पानांनी, हरणांनी, पशुपक्ष्यांनी निरोप दिलाय की श्रीराम येणार, श्रीराम येणार, श्रीराम हे वन पार करणार. रघुरामा मज तुझी प्रतीक्षा, वाट तुझी पाहते प्रभो मी. बोरे ही वेचिते फलाहार तू करशील जेव्हा. झोपडीत शबरीच्या धन्य धन्य वाटेल मला रे. पायी लागू श्रीरामाच्या. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीरामा, श्रीरामा, घनश्यामा, ही बोरं तुझ्यासाठी आणली रे. पण ती आंबट नाही ना निघणार. माझे प्रभू रामचंद्र संतुष्ट व्हायला हवेत. हा, सोपी युक्ती. मी चाखून बघते. गोड बोरं तेवढी माझ्या लाडक्या प्रभू रामाची आणि आंबट जमिनीची. श्रीराम जय राम, जय जय राम. लक्ष्मणा, ही माझी भक्त शबरी. सुखी भव. प्रभू, तुमच्यासाठी शबरीने बोरे आणलेले दिसतायत. अरे अरे वा, शबरी, बोरे, माझी आवडती बोरे. होय प्रभू, सगळी गोड बोरं टोपलीत ठेवली आहेत चाखून, खात्री करून. खावीत प्रभू, खावीत. तुम्ही ती बोरं खाल्लीत की माझ्या जन्माचं सार्थक होईल प्रभू. श्रीरामा, आवडली बोरं? हो. श्रीरामा, मी धन्य धन्य झाले. श्रीराम जय राम, जय जय राम. शुभम भवतु. दादा, तुम्ही चक्क उष्टी बोरे खाल्लीत. अरे लक्ष्मणा, भक्तांच्या आवडीचा मी आनंदाने स्वीकार करतो. पण उष्टी बोरे? हो, ही भक्तांनी माझी घेतलेली परीक्षा आहे लक्ष्मणा. मी शबरीच्या मनातील भाव जाणला आणि तिला संतोष दिला. खरोखर दादा, भाव तेथे देव, हे आज मला समजले. आय थिंक आपल्याला अजून पालक जोडलेले आहेत. तर मी आधी पुढचं काही बोलायच्या आधी तुमच्याशी पटकन तुम्हाला विचारू इच्छिते. आम्हाला टाळ्या ऐकू येत आहेत, पण कसं वाटतंय मुलांना बघून? फॅब्युलस.
खूपच मस्त वाटतंय मलाही. मगाशी तर सीतेला बघून तर असं वाटलं की रावणाला मी समजू शकते, मलाच तिला उचलून घ्यावं असं वाटत होतं पटकन. इतकी गोड दिसत होती. खूपच सुंदर करतात सगळं मुलं. सो आपण जसा मगाशी एक गेम खेळला तसं मी पटकन काही तुमच्याशी शेअर करू इच्छिते. सो मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि आपल्या पेरेंटिंगबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आम्ही कायम पालकांना सांगतो की माइंडफुलनेस, तुम्ही हा शब्द ऑलरेडी ऐकला असेल. आपल्याकडे मराठीमध्ये त्याला सुख असं म्हणतात. सुख म्हणजे सु म्हणजे सुंदर आणि ख म्हणजे जागा, म्हणजे सुंदर मनातली जागा म्हणजे माइंडफुलनेस. सो किती जरुरी आहे आपल्या मुलांबरोबर आपण हा माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं, त्याच्याबद्दल मी पटकन थोडंसं आपल्याला सांगू इच्छिते आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला तयार होऊयात. सो माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं खूप इझी आहे. म्हणजे आत्ता तुम्ही शबरीची बोरं पाहिलीत ना, ती इतक्या आनंदाने चाखत होती की तुम्हालाही त्याची चव तोंडात लागली असेल. दॅट इज माइंडफुलनेस. तुम्ही पूर्ण एन्जॉय काहीतरी करणं, पूर्ण त्या क्षणामध्ये विसरून जाणं स्वतःला म्हणजे माइंडफुलनेस. मग आपण आपल्या मुलांबरोबर हे प्रॅक्टिस करू शकतो का? आजोळमध्ये तर आम्ही करतोच, पण पालकही हे इतक्या सुंदर रीतीने करू शकतात. तर मी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगते, मे बी तुम्ही घरी जाऊन ट्राय करू शकता आणि आम्हाला कळवा आजोळच्या टीचर्सना की तुम्हाला आवडली का नाही. सो सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे, त्याला म्हणतात 5 सेन्सेस ॲक्टिव्हिटी. तर आपल्याकडे 5 सेन्सेस आहेत, राईट. सो पहिल्यांदी मुलांना घेऊन तुम्ही जवळ बसू शकता संध्याकाळच्या वेळेला. आपली शुभंकरोतीची वेळ, शुभंकरोती वॉज अनदर वे टू प्रॅक्टिस माइंडफुलनेस. सो संध्याकाळी छान बसला आहेत आणि सगळ्यांनी मिळून एकत्र विचार करायचा. आता मला 5 गोष्टी अशा सांगायच्या आहेत ज्या मला आत्ता दिसत आहेत. मग तुम्ही जर बाल्कनीत बसला असाल तर आत्ता आपण मे बी प्रॅक्टिस करूया. मला माहिती आहे सगळीकडे अंधार आहे, बट एक 10 सेकंद घ्या आणि आसपास बघा 5 गोष्टी तुम्हाला काय दिसत आहेत. स्टेज, लाईट, कॅमेरा, ओके. झाडं, होपफुली मी पण दिसते आणि खूप रंग दिसत आहेत, LED दिसतोय, राईट. हे सगळे सेन्सेस तुम्ही जेव्हा स्वतःच्या सेन्सेसवर ऑब्झर्व करता तुम्ही त्या मोमेंटमध्ये येता. सो हे झालं दिसणं. त्याच्यानंतर आपला दुसरा सेन्स, कोणी अजून एक सेन्स सांगू शकेल? ऐकणं, राईट. सो आत्ता जर मी तुम्हाला विचारलं अशा 4 गोष्टी सांगायच्या तुम्हाला ऐकू येतात. माझा आवाज, कोणीतरी रडतंय, छोटंसं पिल्लू रडतंय कुठेतरी, पंख्याचा आवाज येतोय. सो तुम्हाला आसपासच्या गोष्टींची सेन्स जाणवायला लागतो. असंच तुम्ही स्मेल बरोबर पण करू शकता. पटकन लहान मुलांना विचारा, आत्ता कुठला रे वास येतोय? बाहेरनं चाफ्याचा वास येतोय का? घरात काहीतरी बनतंय त्याचा वास येतोय का? सो संध्याकाळची जी वेळ आहे ना आपली शुभंकरोतीची वेळ, हे असे एक्सरसाइजेस जर फॅमिलीचा तुम्ही भाग म्हणून ठेवलेत तर मुलं आपोआप माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायला शिकतील. सो माझी तुम्हाला परत विनंती असेल की हे सगळं ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा आजोळला की तुम्हाला कसं वाटतंय. सो आता आपण रेडी आहोत आणि एन्जॉय द शो. धन्यवाद. यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की राम लक्ष्मण सीतेला शोधतायत आणि जेव्हा राम लक्ष्मण वानर सेनेसोबत सीतेला शोधत होते तेव्हा सगळे भारताच्या दक्षिण टोकाजवळ येऊन थांबले. हनुमान सीतेला शोधण्यासाठी उडत उडत लंकेत येऊन पोहोचतो. अशोकवनात एका झाडाखाली सीता बसलेली असते. मग काय घडतं हेच आपण आता अशोकवनात जाऊनच पाहूया. अरण्येश्वर केंद्रातले हे बालचरित्र. चरण सरोज रज निज मन मुखोर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार.
ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय ओ स्वामी, स्वामी मेरे प्रभु, अब तो मुझे जल्दी से बचा लीजिए मेरे स्वामी। जननी मैं रामदूत हनुमान, जननी मैं रामदूत हनुमान, चरण कमल में शत शत वंदन कर दो माँ कल्याण, मिला है अवसर आज महान, जननी मैं रामदूत हनुमान। चमके कोटि सूर्य सम रघुवर, शीत चंद्र सी वाणी मधुकर, करके रावण हरण तुम्हारा, किया मृत्यु आह्वान, जननी मैं रामदूत हनुमान, जननी मैं रामदूत हनुमान। सत्य वचन कहता माँ सीता, हर पल प्रभु को तुम्हारी चिंता, अश्रु नयन से झरत निरंतर, व्याकुल है श्री राम, जननी मैं रामदूत हनुमान, जननी मैं रामदूत हनुमान। कौन हो तुम? हनुमान आपका सेवक अब से सदा के लिए, आपको ढूंढने के लिए भेजा है मुझे। हनुमान देखो, श्री राम की अंगूठी। वो मेरे संग है। जब तक श्री राम और तुम्हारी सेना लंका नहीं आ जाती, मैं यहाँ रहकर उनकी प्रतीक्षा करूंगी। उन्हें ये चूड़ामणि देना, ताकि उन्हें आश्वासन हो जाए कि लंका में मैं ही तुम्हें मिली थी, और उनसे वो कहना जो वो हमेशा से जानते हैं, मैं उनकी थी, हूँ और हमेशा रहूंगी, और उसके बाद भी। स्वतंत्र होने तक आप कृपया धीरज न छोड़िए माता। जाके प्रभु से कहो कि वो जल्दी से मुझे बचा ले, तब तक मैं प्रभु की राह देखूंगी। अवश्य कहूंगा माता, परंतु जाने से पहले आज मैं इस रावण तथा इसके सारे मित्रों को पाठ पढ़ाऊंगा। और मुझे कसरत की भी आवश्यकता है। ये मुझको थोड़ा दमदार लगता है। मैं इसका बंदी बन जाऊं तो शायद मैं रावण को आमने सामने देख सकूं।
अशा प्रकारे सीतेला हनुमानाची ओळख पडते. पण लगेच हनुमान माघारी फिरेल तो हनुमान कसला? त्याला तिथे लागते भूक. मग काय, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फळे खात उड्या मारत तो राक्षसांना सळो की पळो करून सोडतो. ही सूचना जेव्हा रावणाकडे पोहोचते तेव्हा तो त्या माकडाला पकडून दरबारात घेऊन या असा आदेश देतो. आणि मग पुढे काय काय मजा घडते आणि लंकेचे काय काय हाल होतात हेच लंका दहन या कथेतून अरण्येश्वर केंद्र सादर करतायत. पाहूया लंका दहन. अरे बंदर, तुम्हारा क्या नाम है? किसने तुम्हें लंका में भेजा है? ओ महाबाहु लंकाधीश, मैं हनुमान हूँ। यहाँ मैं तुम्हारे पास दूत बनकर आया हूँ राजा सुग्रीव का, जो वानरों के राजा तथा परम मित्र और परम भक्त हैं श्री राम के। तुम भली भांति जानते हो सीता मैया का अपहरण नीच और धर्म के विरुद्ध कर्म था। इससे तुम्हारा नाश निश्चित हो गया है, सारी राक्षस जाति का भी नाश हो जाएगा। सीता मैया श्री राम को लौटा दो और क्षमा मांग लो उनसे। इसे मार दो। आपने इसे मार दिया तो फिर हम अपने शत्रु को यहाँ तक कैसे ला पाएंगे? तो ठीक है, पहले इसकी पूंछ को आग लगा दो और जाने दो इसको। चल गया, मेरी पूंछ चल गई, बचाओ, चल रहा हूँ, चल रहा हूँ, मेरी पूंछ चल गई, बुझाओ इसे, चल गया, अरे बुझाओ। मी माझं ऐकू येतं सगळ्यांना? हां, थँक्यू. सो आता तिसरी गोष्ट जी आपण बोलणार आहोत, आपण दोन गोष्टी ऑलरेडी थोड्या एक्सप्लोअर केल्यात, इमोशनल इंटेलिजन्स आणि माइंडफुलनेस, बरोबर आहे. सो तिसरी गोष्ट जी आय थिंक आपण सगळेच जण कुठेतरी ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, ते म्हणजे स्क्रीन टाईम. आपला दिवसभर काम हे स्क्रीनवर चालतं आणि संध्याकाळी मुलगीसुद्धा हट्ट करते, त्याच्यामुळे टी व्ही लावून दिला जातो किंवा यूट्यूब लावून दिलं जातं. तर थोडंसं मला तुमच्याशी फॅमिली टाईमबद्दल बोलायला आवडेल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फॅमिली टाईम इम्पॉर्टंट असतो आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्टी करत पण असाल. पण एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आम्ही पालकांबरोबर करायचो आणि ती मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. पण त्याच्या आधी पटकन थोडंसं स्क्रीन टाईमबद्दल सांगायचं म्हणजे स्क्रीन टाईमचा सगळ्यात म्हणजे डोळ्याला त्रास होतो वगैरे आपल्याला तर माहितीच असतं, बट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो सायकोलॉजिकली जो होतो, फक्त लहान मुलांसाठी नाही मोठ्यांसाठी सुद्धा, की म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा स्क्रीनवर काहीतरी बदलतं किंवा नवीन येतं तर तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होतो, कारण तुम्हाला काहीतरी बदलण्याची सवय होते डोळ्यासमोर. सो पेशन्स कमी होतो, अटेन्शन स्पॅन कमी होतो. सो त्याच्यामुळे लहान मुलांना जितकं कमी करता येईल आपल्याला, ऑफकोर्स म्हणजे आत्ता काळाची गरज पण आहे, कधी कधी द्यायला लागतं, मला समजू शकतं, पण जितकं कमी होता येईल तितकं आपल्याला करता येऊ शकतं. पण मग करायचं काय? फॅमिली टाईम म्हणजे कसं काय, किंवा काय ॲक्टिव्हिटीज करायच्या, काय गेम्स करायच्या? खूप मजेशीर गेम्स आहेत जे सायकोलॉजीमधनं येतात, बट एक इंटरेस्टिंग गेम आहे जो मोर दॅन फन इट इज रिअली इन्फॉर्मेशनल, म्हणजे त्याच्यातनं काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला मिळू शकतं. सो ह्याच्यामध्ये काही नाही, सिम्पल करायचं. म्हणजे आता आजी आजोबा, आई बाबा आणि मुलं असं जर तुम्ही एकत्र संध्याकाळी बसला असाल, जेवायला, स्नॅक्सच्या वेळेला, चहाच्या वेळेला एकत्र बसून फक्त क्विकली या गेममध्ये काय आहे की प्रत्येकाने आपापलं चॅलेंज सांगायचं. म्हणजे आता मी जर आपण संध्याकाळी सगळे बसलो आहे ॲज अ फॅमिली आणि मी येऊन म्हटलं की मला ना आजकाल खूप थकवा येतो आहे, कळत नाही आहे, खूप दमायला होतं आहे, सगळं खूप जास्ती होतं आहे. सो ते चॅलेंज सांगितल्यानंतर कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला कशी मदत करू शकतो हे ते सांगू शकतात. मुलांसकट म्हणजे तिथेच मुलांना जाणवतं की प्रत्येक जणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मुलगा
किंवा तुमची मुलगी तिथेच विचार करायला लागतात की कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल एकमेकांचे प्रॉब्लेम. सो एकत्र बसून फक्त ना मला ना आज कंटाळा आला आहे, मग मुलगाही सांगेल मला ना आज शाळेमध्ये कंटाळा आला, काय करता येईल. सो तिथनं ती एकमेकांना समजून घेण्याची जाणीव किंवा एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जाणीव ही मुलांमध्ये येऊ शकते. सो अगेन एक इंटरेस्टिंग गेम तुमच्यासाठी मला वाटलं शेअर करावा. ट्राय करून बघा आणि ऑफकोर्स आम्हाला कळवा अगेन. मजा येईल आम्हाला ऐकायला तुमचे अनुभव कसं हे झालं आणि तुम्ही करू शकलात का. ओके, क्विकली मी परत येईनच तुमच्याशी बोलायला, बट आय थिंक आपला पुढचा कार्यक्रम तयार आहे. सो लेट्स गो बॅक टू आपलं रामायण जे खूप सुंदर चालू आहे. सो मी येतेच तुमच्याशी बोलायला. थँक्यू. सीतामाई लंकेत आहेत हे तर हनुमानाने शोधून काढलं, मात्र समुद्र पार करून सीतेकडे जायचं कसं हाच विचार राम, लक्ष्मण, हनुमान आणि वानरसेना करत असते. तेव्हा सेतू म्हणजे पूल म्हणजेच समुद्रावर ब्रिज बांधायचं सगळेजण ठरवतात. मग काय काय घडतं, सगळे कशा प्रकारे आपापलं योगदान यामध्ये देतात हेच आपण रामसेतू या कथेतून पाहणार आहोत. हा सेतू बांधण्यासाठी गांधी भवनची वानरसेना फारच उत्सुक आहे. चला तर पाहूया रामसेतू. सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये विझू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम, लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवस पर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयानी तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेन. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशा त्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशा त्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवे ढकलुनी, जळात द्या रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा, समीप लंकापुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्यांना सागर. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. वडवाग्नी तो धरील माथी, वडवाग्नी तो धरील माथी. सेतू शेषापदी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय.
राम भक्ती ये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्ती ये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय नलसानेता सहज लाभता कोटी कोटी हात राबता नलसानेता सहज लाभता कोटी कोटी हात राबता प्रारंभी घे रूप सांगता पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय चरण प्रभु से जळात शिरता सकळ नद्याना येई तीर्थता चरण प्रभु से जळात शिरता सकळ नद्याना येई तीर्थता आरंभास्तव अधीर पूतता शिळा होऊनी जडू लागल्या लाटावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झडू लागू द्या स्फूर्तीच्या भेदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतून चहा क्रतुश्रमांचा विशाल हेतू श्रीरामांचा सेतून चहा क्रतुश्रमांचा विशाल हेतू श्रीरामांचा महिमा त्यांच्या शुभ नामाचा थबकुनी बघती संख कार्य हे स्तब्ध दिशा चारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय प्रेक्षक हो, या वानर सेनेसाठी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊ देत. आणि या वानर सेनेनी एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांच्या साथीनं आणि श्रीरामांच्या आशीर्वादाने सेतू तयार केलेला आहे. आणि इथे लंकेतही तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला रावणाचा भाऊ कुंभकर्ण तर माहीत असेलच ना, तोच जो 6 महिने झोपायचा, एवढी झोप त्याला प्रिय होती. एका वेळी 1000 लोकांचं जेवण तो जेवायचा, एवढी मोठी त्याची भूक होती. आता वानरसेना राम लक्ष्मणाच्या सांगण्यावरून लंकेत दाखल व्हायला लागलेली आहे. म्हणजे आता युद्ध होणार. आणि या युद्धात बलाढ्य अशा कुंभकर्णाची तर गरज भासणारच.
अहो पण हा कुंभकर्ण काही केल्या उठतच नाहीये. पाहूया बरं सन सिटी केंद्रातल्या या मुलांच्या प्रयत्नांना यश येतंय का. पाहूया कथा कुंभकर्ण जागा होतो. धड़ से कटेगा कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा बात पर है खाद मौत की बिछी भी साथ उठा तो गिरेगा गिरा तो चिरेगा छिपा तो मिलेगा मिला तो मारेगा जाग जाग भाग भाग बच सके तो बच ले आज आंधी है ये ज़लज़ला है पूरे जोर पर चला है किस्मत दम है जो लड़ा है कौन रह सका खड़ा है सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित 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 रक्त
तुम्ही आता पाहिलं की महत् कष्टाने कुंभकर्ण जागा झालेला आहे आणि रामही आता लंकेत आलेले आहेत आणि रावणही आपल्या सैन्यानिशी युद्धासाठी तयार आहे. आता राम रावणामध्ये जोरदार युद्ध सुरू होत आहे. चला या अद्वितीय युद्धामध्ये आपणही सहभागी होऊया. रावणाचा राम कशा प्रकारे संहार करतात, असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा, वाईटावर चांगल्याचा कसा विजय होतो, हेच आपल्याला राम रावण युद्धातून नांदेड सिटीचे हे छोटे योद्धे दाखवतात. प्रभू, आपल्याला कोणताच पर्याय उरलेला नाही. युद्धासाठी वानरसेना तयार आहे. आज्ञा असावी. कोण आहे हा राम जो सीतेसाठी लंकेवर चालून येतोय आणि तेही काही मर्कटांना घेऊन? त्याला म्हणावं, आम्ही पण युद्धासाठी तयार आहोत. नभाभेदुनी नाद चालले शंख दुंदुबींचे, चालले शंख दुंदुबींचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. सशंख राक्षस गणतो दिसला, कृष्ण घनावर बाला कमाला. मुखातुनी शत गरजे चपला, रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. नाचत थय थय खिंकाळती हय, गज गर्जित करी नाद समन्वय. नाचत थय थय खिंकाळती हय, गज गर्जित करी नाद समन्वय.
भीषणता ती जणू नादमय, त्या नादातच मिळले पदरव प्लवग राक्षसांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. दंत दाबुनी निज अधरावर वानर ताडण करीती निशाचर. नभात उडती सदेह वानर, शस्त्र म्हणून ते घाव घालिती वृक्ष पर्वतांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. जयता शरथी जयतारासु प्रहार करीती वानर कर्जत. झेलित शस्त्रा अथवा हाणित, धरास आले द्वंद्व जणू की महासागरांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. गदा शूळवा लागून शक्ती, राक्षस वानर घेती मुक्ती. रणात पडती अपुल्या रक्ती, जय लंकाधिप घोष घुमविती हरी वानरांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. कोसळे पडला घोडा, वर बाणांचा सडा बाकडा. हाणा मारा ठोका तोडा, संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, 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 युद्ध हे राम. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजंग तुंग मालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. हे राम. मला वाटतं इतकं गोड युद्ध आपण कधीच केव्हाच पाहिलं नसेल आणि पाहणार नाही. हे असं एकमेव युद्ध होतं की याच्यामध्ये कोणीच जिंकू नये, कोणीच हरू नये आणि हे असंच चालू राहावं असं वाटत होतं. पुन्हा एकदा या छोट्या योद्धांसाठी, वीरांसाठी टाळ्या. यानंतरची सूत्र पुन्हा एकदा मी डॉक्टर मैथिली यांच्याकडे सुपूर्त करते. आय थिंक इतकं सुंदर युद्ध पाहिलं आपण की आपण एकदा म्हणूच यात
सीतावर रामचंद्र की येस, ऑसम चालू आहे सगळं. आणि आय थिंक आता शेवटचा आलेला आहे आपला रामायणाचा पाठ. त्याच्या आधी मला तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग रिसर्च ऐकवायला आवडेल, पण त्याच्या आधी एक प्रश्न आहे सगळ्यांना. आणि नेहमीसारखं मला ओरडून उत्तरं सांगा, मला सगळे दिसत नाही आहेत पण ऐकू नक्की येत आहेत. सो आपण महाराष्ट्र सोडून देऊया, पण महाराष्ट्र सोडून इंडियातल्या बाकी प्रदेशांमधले मला सण सांगू शकाल का? पोंगल ऑसम, बिहू, लोहरी नाईस, नवरोज अप्रतिम. सो आपल्याला कित्येक सण आहेत आणि आपल्या इंडियाचं, भारताचं तुम्हाला माहिती आहे की आपला मल्टीकल्चरल कंट्री. बैसाखी, थँक्यू, नवरात्री. आय थिंक आपण पूर्ण रात्रभर हे खेळू शकतो. पण मी का तुम्हाला हा प्रश्न विचारला, कारण मल्टीकल्चरल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन ह्याच्यावर खूप जास्ती रिसर्च चालू आहे. आणि सध्याचा रिसर्च मी मागच्याच आठवड्यात वाचत होते की रिसर्च सांगतो की जितकं तुम्हाला तुमच्या मुलांना मल्टीकल्चरल एक्सपोजर मिळतं तितके त्यांचे सक्सेस इंडिकेटर्स वाढतात. म्हणजे जितकी मुलं वेगवेगळ्या कल्चरला आपलंसं करू शकतात तितकं त्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट आणि कॉन्फिडन्स आणि ॲबिलिटी टू स्पीक इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी, लोकांना इन्क्लूड करून घेण्याची त्यांची क्षमता, हे सगळं वाढतं. सो आपण आपल्या मुलांना मल्टीकल्चरल एक्सपोजर कसं द्यायचं ह्याचा विचार चालू करू शकतो. आता अनेक गोष्टी असू शकतील. तुम्ही व्हिडिओ मार्फत करू शकता, मूव्हीज मार्फत करू शकता. आय थिंक तुम्ही आता आपण साऊथ इंडियन मूव्हीज पण बघतो. कांतारा बघितला असेल आता, इट्स सच अ ब्युटिफुल कल्चरल फिल्म. सो आपल्या मुलांना जितकं जास्ती कल्चरल एक्सपोजर देता येईल, आणि फक्त भारतच नाही तर अख्ख्या जगभरात इतकी सुंदर कल्चर्स आहेत. सो वेगवेगळ्या कल्चर्सनी सांगितलेल्या गोष्टी किंवा आयुष्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन हे मुलांबद्दल तुम्ही पटकन शेअर केलं किंवा गोष्टींमार्फत सांगितलं तर त्यांची एकूणात वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. सो क्विकली तुम्हाला हा रिसर्च सांगायचा होता. तुम्ही अनेक आयडियाज विचार करूच शकता ह्याच्यावर की कसं करू शकता ह्याच्यावर. आणि आय थिंक आपला शेवटचा रामायणाचा कार्यक्रम रेडी आहे. आपण गुढीपाडवा बघणार आहोत. सो लेट्स एन्जॉय द लास्ट पार्ट. आय थिंक आपल्या मुलांनी खूप सुंदर सोफार कार्यक्रम केलेला आहे. सो मी सगळ्यांना विनंती करीन या लास्ट पार्टमध्ये खूप टाळ्या होऊ देत, आम्हाला ऐकू येऊ देत इथपर्यंत, आणि एन्जॉय करत राहा. आणि आम्ही भेटूच तुम्हाला परत. थँक्यू. अशा प्रकारे अनेक दिवस चाललेल्या या युद्धात दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा पराभव केला आणि सीतेला लंकेतून सोडवलं. इथे भरतही राम, लक्ष्मण, सीतेच्या स्वागताची तयारी करतात. 14 वर्षांचा वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून श्रीराम, लक्ष्मण, सीतेसह ज्या दिवशी अयोध्येला परत आले तो दिवस आजही आपण मोठ्या उत्साहात मनवतो. दारोदारी गुढ्या उभारून आपण या दिवसाचं स्मरण म्हणून गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतो. आजही भरत भेटीनंतर रामायणातलं अंतिम चरण गुढीपाडवा साजरा करत आम्ही संपन्न करणार आहोत. पाहूया बावधन केंद्राचा हा जल्लोष. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंताकरवी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहेत, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरतानी रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले.
लोकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापासम विरह भंगला, स्वयंवरा समसमय रंगला. अधीर अयोध्यापुरी मंगला, अधीर अयोध्यापुरी मंगला. सानंदाश्रू तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे. मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे. सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझ्या मस्तकी जळे शिंपता, सप्त नद्यांना मिळो तीर्थता. अभिषिक्ता तुझ जाणीव देता, अभिषिक्ता तुझ जाणीव देता. मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार. याबरोबरच रामाचा वनवास संपला आणि अयोध्येचा राजा म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. आणि अशा प्रकारे रामायण ही आपली नृत्यनाटिकाही इथेच समाप्त होतीये. खरं तर रामायणातल्या परिचित कथा आपण अनेकदा वाचल्या असतील, वेगवेगळ्या माध्यमातून पाहिल्या असतील, पण हे रामायण अधिकच रंजक होतं हे मान्य करावंच लागेल. यामागे होती ती टीचर्स आणि या छोट्या मित्रांची खूप दिवसांची मेहनत, कष्ट, प्रस्तुतीमागचा उत्साह, आनंद. त्यामुळे ही नृत्यनाटिका जरा जास्तच मनाला भावणारी होती. त्यामुळे पुन्हा एकदा आजोळच्या केंद्र प्रमुखांसाठी, टीचर्ससाठी आणि अर्थात मुलांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आणि हा विषय तितक्याच सहजपणे आपल्यापर्यंत मांडला त्याबद्दल त्यांचं कौतुकही करूया. यानंतर डॉक्टर मैथिली कुलकर्णी यांना मी आभार प्रदर्शन करण्यासाठी रंगमंचावर आमंत्रित करते. कार्यक्रम इतका सुंदर झाला आहे की ज्या टीचर्सनी, तुम्ही बघत असाल मध्ये मध्ये, त्या किती मनापासनं सगळं करत होत्या, मुलांना आणत होत्या, त्यांना समजवत होत्या. आणि आपल्या आजोळच्या टीचर्ससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि सगळ्या टीचर्स आणि सगळ्या मावश्या आपल्या सेंटरच्या, ज्यांनी या कार्यक्रमाला बनवण्यामध्ये आणि इतकं सुंदर प्रस्तुत करण्यामध्ये आपल्याला मदत केली आहे, त्यांना मी स्टेजवर बोलवू इच्छिते. जोरदार टाळ्या होऊ देत. हा सगळा कार्यक्रम ह्यांच्यामुळे शक्य झाला. खूप मेहनत लागली, अनेक महिन्यांचे कष्ट आहेत, प्रॅक्टिस आहे. आणि आपल्या मुलांना समजवण्यापासनं, गाणी शिकवण्यापासनं, डान्स शिकवण्यापासनं सगळ्या टीचर्स आणि मावश्या स्टेजवर येतच आहेत. पण त्याच्याबरोबर आपला आजोळचे हेड ऑफिस स्टाफ, तुम्ही त्यांना सगळीकडे बघत असाल. सगळा कार्यक्रम उत्तम पार पाडण्यात त्यांचे खूप कष्ट आहेत. सो मी आजोळ हेड स्टाफ, हेड ऑफिसचा एंटायर स्टाफ यांना सुद्धा स्टेजवर बोलवू इच्छिते.
आय थिंक हेड ऑफिस स्टाफ इतका बिझी आहे की स्टेजवर येऊ शकत नाही आहे ते अनेक कार्यांमध्ये. बट आजोळचा हेड ऑफिस स्टाफ आणि सर्व टीचर्स आय थिंक दे आर हिअर. ऑसम. सो एंटायर टीम यू कॅन सी इट ऑन द स्टेज. गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. इतका सुंदर रामायणाचा कार्यक्रम आपल्या पुढे प्रस्तुत केल्याबद्दल. थँक्यू. सो माझी विनंती असेल की रामायणाचा कार्यक्रम संपला आणि ह्याच्यानंतर आपला डान्स कार्यक्रम पाऊण तासाच्या ब्रेकनंतर चालू होईल. सो सर्वांना विनंती आहे की तुम्ही इथे जे पालक रामायणासाठी आले होते त्यांनी मुलांना नेलं तरी चालेल आणि पाऊण तासानंतर इथेच भेटूया पुढच्या कार्यक्रमासाठी.